अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी लढवई या रोखोकला सबस्क्राईब करा। पनवेल महानगरपालिका निवडणूक नुकतीच पार पडली आणि या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे कळंबोलीतील प्रभाग 8चे नगरसेवक बबन मुकादम यांनी निवडून आल्यानंतर नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले। कळंबोलीतील ससून हॉल या ठिकाणी आज जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कळंबोलीतील अनेक नागरिकांनी आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या। भविष्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने या सर्व समस्या सोडवल्या जातील असा विश्वास बबन मुकादम यांनी व्यक्त केला। कळंबोलीकरांनी प्राथमिक पाहता पाणी, रस्ते, वीज तसेच ड्रेनेजच्या अनेक गैरसोयींबद्दल जनता दरबारात प्रश्न उपस्थित केले। या सर्व प्रश्नावर बबन मुकादम यांनी तात्काळ हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले। या जनता दरबाराच्या वेळी महिलांसाठी विशेष म्हणून त्यांच्याकरिता 4 चाकी वाहनांचे अल्पदरात प्रशिक्षण उपलब्ध करून देणार असल्याचे देखील सांगितले गेले। यावेळी अनेक महिलांना या वाहन प्रशिक्षणाचे फॉर्मचे देखील वाटप करण्यात आले। तसेच महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या MBBS, BAMS, BHMS व BDS अशा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सहजरित्या शिष्यवृत्ती मिळावी यासाठी देखील फॉर्मचे वाटप करण्यात आले। बबन मुकादम यांनी घेतलेल्या या जनता दरबाराचे कौतुक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केलेली आहे। माझ्या प्रभाग 8 या ठिकाणी कळंबोलीमधून 2012ला प्रिया मुकादमला मोठ्या बहुमताने निवडून दिली। 2016-17ला मला दिला, आता परत एकदा 26ला मला निवडून दिलं। म्हणजे ह्या जनतेचे ऋण नेहमीच आमच्यावरती आहेत। त्या अनुषंगाने हा आजचा जनता दरबार गुरुवारी आम्ही संकल्पना केली। शुक्रवारी प्रत्येक सोसायटीच्या अध्यक्षांना वगैरे पत्र दिलं आणि आज संडे सगळ्यांना सुट्टी असते। कारण माझी ही कळंबोलीतली जनता ही गोरगरीब जनता आहे। सगळ्यांना उदरनिर्वाहासाठी कामधंद्याला जावं लागतं आणि संडे हा सुट्टीचा दिवस असतो। त्याचा औचित्य साधून या ठिकाणी आम्ही ह्या ससून हॉलमध्ये जनता दरबार भरवला। पण आमच्या अपेक्षेच्या बाहेर ज्या महिला मंडळी आणि जे सोसायटीचे पदाधिकारी कार्यकर्ते एवढे मोठ्या संख्येने आले आणि उत्कृष्ट प्रतिसाद, त्यांच्या लेखी तोंडी सर्व समस्या आम्ही मांडून घेतल्यात। ज्या समस्या माझ्याकडून जेवढ्या महापालिकेच्या माध्यमातून सुटतील, महापौरांच्या माध्यमातून, परिषदेच्या माध्यमातून, आयुक्तांच्या माध्यमातून तेवढ्या सोडवण्याचा प्रयत्न करू। राहिलेल्या समस्या आपले लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्याकडे दिल्या जातील आणि मग त्यांचा जो निरसन केलं जाईल। महिला बालकल्याण समितीच्या मार्फत या ठिकाणी महिलांसाठी ड्रायव्हिंग कोर्स 4 व्हीलरचे आपण फॉर्म वाटप केले। कारण मी माझी मिसेस झडपीच्या महिला बालकल्याण सभापती असल्यापासून महिलांसाठी काय करता येईल आपल्याला त्या अनुषंगाने नेहमीच आम्ही प्रयत्नशील राहिलो आहोत। या ठिकाणी MBBSचे जे अनुदान भेटतंय गव्हर्नमेंटकडून 1,50,000 ज्या आपल्या कॅटेगरीमध्ये ते सुद्धा फॉर्म या ठिकाणी वाटले। या ठिकाणी आमची दोघांची संकल्पना आहे, माझ्या वार्डातून हजारो महिला या 4 व्हीलर शिकल्या पाहिजेत आणि 4 व्हीलर शिकून आपल्या मुलाबाळांना शाळेत जाण्याचं काम असेल, आपल्याला मार्केटिंग करायचं काम असेल। कारण 4 व्हीलर ही सर्वच 70% लोकांच्या घरी झालेली आहे। मग माझ्या महिला का वंचित राहावा या अनुषंगाने महिला बालकल्याण पनवेल महानगरपालिकेने मोठा सारा उपक्रम घेतला। त्या अनुषंगाने प्रकाश गायकवाड म्हणून यांच्याकडून फॉर्म मागवले आणि आज तो मोठ्या संख्येने या ठिकाणी वाटप केला। फुल महिलांना प्रतिसाद भेटला आणि त्या अनुषंगाने पुढच्या स्कीम ज्या असतील त्या आम्ही नेहमीच देत राहू। आणि अडचणीचा विषय राहिला त्या 20 तारखेला आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना मी आधीच साहेबांनी सांगितलं होतं की वार्डाच्या काय काय समस्या आहेत, त्या तातडीच्या कुठल्या सुटायला पाहिजेत, नंतर कुठल्या सुटायला पाहिजेत। त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलाच, पण जनतेला पण माहिती व्हायला पाहिजे का माझे आमदार प्रशांत ड्रायव्हिंग माझे नसून ह्या जनतेचे आहेत आणि त्यांचा जो विश्वास आमच्यावर आहे त्या विश्वासाला तडा जाऊन न देता ज्या समस्या तुमच्या आहेत ते 100% सोडवण्याचा प्रयत्न करू। ड्रेनेज लाईन माझ्या KL4च्या, KL1च्या, KL2च्या जीर्ण झालेल्या आहेत। पाण्याच्या लाईन जीर्ण झालेल्या आहेत। जे रस्ते गटर जी जाम होतात, सेवरेज लाईन त्या आपल्याला जीर्ण झालेल्या आहेत। ते कॉन्क्रिटीकरण घेण्याचा त्यांचा मानस आहे। मागणीच आहे का महिना 1.5 महिन्यातून जनता दरबार तुम्ही घ्यायलाच पाहिजे मुकादम साहेब। पण त्याच्या आधी मला ज्या समस्या जनतेने दिल्यात त्या माझ्याकडून किती सुटल्या ते मला बघणं अनिवार्य आहे। माझा मानसच ते 2014-15ला जेव्हा महिला बालकल्याण माझी मिसेस प्रिया मुकादम जेव्हा जिल्ह्याची सभापती झाली त्यावेळेला आम्ही एक नवीन पायंडा पाडला होता। कारण प्रत्येक
तालुक्यात फिरून फिरून जो 1700-1800चा कुपोषण होता तो आम्ही 700-800वर आणला. तसंच पुढे पण त्या जिथे होणार त्या खुर्चीवर तसंच विषय होतोय. मी काय एवढा मोठा नाही. मी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांकडून ही प्रेरणा घेतलेली आहे. परेश शेठ करून घेतलेली आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या परमिशनने हे उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि हे प्रत्येकाने थोडं थोडं करायला पाहिजे. काही लोकांना वाटतंय कशाला लोकांचा जनतेचा रोज घ्यायचा आणि शिव्या खायच्या. आम्ही शिवा वगैरे खाण्याचा विरोधक येणारच, विरोधक मी मानतच नाही. जेव्हा मला जनतेने निवडून दिलं तेव्हा मला सगळ्याच प्रभागाने निवडून दिलं. मी विरोधक वगैरे ठेवत नाही, कारण मला पण त्यांची कामं करायची आहेत. उदाहरणार्थ घ्या, नरेंद्र मोदी साहेब, पंतप्रधान साहेब ज्या स्कीम वरून आल्या, देवेंद्र फडणवीस साहेब ज्या स्कीम आल्या त्या काय विरोधकांनी दिल्या नाही, अल्पसंख्याकांनी दिल्या नाही, जातीपातीचं राजकारण केलं नाही. त्यामुळं सर्व येतात ते आमच्याकडे मागणी करायला येतात, कारण जनतेला ज्या मागण्या आहेत, जो सभागृहात आवाज उठवायचे ते मला निवडून देण्यासाठी केले ना. तिथे विरोधक वगैरे कोणी नाही, सर्व जनता ही माझीच आहे. मुकादम साहेब आता म्हणजे नगरसेवक म्हणून निवडून आले म्हणूनच आमची कामं करत नाही. याच्या अगोदर ते पदावर नसताना त्यांनी पहिल्यापासून जनतेची सेवा केलेली आहे. प्रत्यक्ष पावसाच्या याच्यात माझ्या घरात पाणी शिरायचं. बबनदादांना सकाळी 7 वाजता फोन केला, ते तिथं बरमुड्यावरती हजर झाले. घरातला पाणी, सोसायटीतल्या लोकांच्या घरातला पाणी, म्हणजे आम्ही त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिला म्हणून ते आमची कामं करत नाही. ते पहिल्यापासून कामं करत आलेत आणि आता त्यांच्या जबाबदारी म्हणजे पद आलं त्यांच्या ह्याच्यात, तर मग त्या पदानुसार ते आणखीन चांगली कामं करतील. ड्रेनेजची ओव्हरफुल लाईन वाहत असते 12 महिने ती, आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. तसंच आमच्या सोसायटीमध्ये पेवर ब्लॉक अजून कोणीच टाकलेली नाहीत. आमची अशी मातीच्या मातीच आहे, ते एक करून द्यावं आणि ती त्यांच्या हिशोबाने ते आम्हाला पूर्ण पाठिंबा देतील आणि करतील अशी आम्ही आशा करतो.